सर मी काल त्यालाच घाणं घेतलं गावात माझ्या, आणि पंचायतला डाळी पंचायत करून देऊ राहिली माहिती का तुम्ही. मला एक एक गोष्ट करते, पापड तिथेच करते, मसाला तिथेच काढते, बटाटा चिप्स तिथेच करते, शेवया पापड ग्रामपंचायत मध्येच लोकांना फुकट करून देतोय आम्ही. माझं एकच हेतू की बाहेरून आणलं नाही पाहिजे, 2 रुपये नाही लागले पाहिजे, शुद्ध मिळालं पाहिजे. झालं काय त्याच्या पंचायत करू शकते. आणि नुसतं इकडून बी नाही, मी दोन्ही बाजूने घेऊन चाललो. अख्ख्या बायाच्या मोबाईलला वायफाय फ्री आहे, 1000 महिला आहे माहिती, वर्षभर सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे महिलाला. दोन्ही बाजूने, नुसतं एकाच बाजूने नाही, सगळ्याच बाजूने. अर्थात त्याला पैसे लागते. माझं सोपं गणित आहे, मी सांगितलेलं आहे. 3500 रुपये टॅक्स घेत होतो मी वर्षाचा. पहिले 2000 घेत होतो, 1500, 2000 वाढीत गेलो. मागच्या वर्षी 3.5 होता, पुढच्या वर्षी 4000 राहील. गणित लावून पहा, मोघम बोलायचं नाही. 700 घरे, 28 लाख रुपये पहिल्या दिवशी जमा होते माझ्याकडे, 28 लाख. आणि 4000 रुपयात 4000 धरले, पुढच्या वर्षीच धरले. त्याच्यात या सुविधा देतो मी, 4 प्रकारचं पाणी देतो त्याच्यात, वेगळे पैसे द्यायचे नाही. मग 4000 दिल्यावर आरोची बाटली केवढ्याला येते? 20 लिटरची 10 रुपयाला. महिन्याचे किती झाले? 300. वर्षाचे किती झाले? 3600. आणि मी घेतले किती? झालं, त्याच्यातच मिटलं सगळं. हे बाकीचं तर पुरत फुकट आहे. मग कळलं? गिरणी आहे, पिठाची गिरणी टाकली आम्ही. लोक टॅक्स भरीत नव्हते, वर्षभर दळण फुकट. पंचायतची गिरणी, किती आनंद दळून न्या, मोजून बी आणायचं नाही, पैसेच घ्यायचे नाही, मोजायचं काय मोजायचं. सर गंमत म्हणून सांगत नाही, लय मोठा विषय नाही आहे, पण माझी पक्की खात्री आहे महाराष्ट्रात नाही देशात अजून कोणा केलं नसेल. पहिलं कचरा उचराचे ट्रॅक्टर होते आमचे. ह्या 1 जानेवारीला आम्ही महिंद्रा 605 ट्रॅक्टर घेतला मोठा, 17 लाखाला. अर्ध्या पैशात शेती करू राहिलो मी शेतकऱ्याची. सरकार कवा देईन मदत आणि कवा नाही देईन. 3000 रुपये जर तुम्हाला नांगराला किंवा रोट्याला लागत असेल बाहेर, तर 1500 आमची पंचायत करून देते शेतकऱ्याचा. अर्ध्या पैशात 8 फायदा. फार गोष्टी आम्हाला कळत नाही, तुम्ही नशिबाने. मी ते आत्ता एक दिवस म्हणलो ना, हे पोखरा बिखरा नाना देशमुख बंद करून टाकायचं. काहून यायलाच? जर सोयीचे फायदे घेत नसेल तर आम्ही कुठे त्याच्यात, आम्ही नाही त्याच्यात, आम्हाला कुठे फायदा आहे. पण तुम्ही हाय बाबा घ्या, पण चांगलं तर वागा, चांगलं तर करतं का नाही. मग काय करायला पाहिजे ना. म्हणून या 5-6 गोष्टीवर आपल्याला काम करायचंय. हे पाणी वेस्टेज जातं, आपलं रोजचं वापरायचं पाणी किती वेस्टेज जातं माहिती आहे? 1 पिढी 9 पिढ्याचं पाणी व्हायला घालते, 9 पिढ्याचं. आमच्या लक्षातच येत नाही. आंघोळीला किती लिटर पाणी घेतो आपण? 15 लिटर. पैकी आंघोळीला किती चिटकत आणि व्हायला किती जात? कुठे जात, कुठे जात ते कधी ध्यान केलं? गटारात तुंबन, गल्लीत तुंबन, याच्या त्याच्या दारी जाईन, किडे होईन, मच्छर होईन, आळ्या होईन, आमचं आरोग्य खराब करीन. काही पाणी उन्हानं तापन. नुसतं आंघोळीचं नाही, भांडे धुवायला घेतलं 20 लिटर, भांड्याला किती चिटकलं? कपडे धुवायला घेतलं 20 लिटर, कपड्याला किती चिटकलं? हे सगळं पाणी असंच जातं.